नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 531. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या 12 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, हे शेंडे नावाचे वरिष्ठ सहाय्यक आहेत जिल्हा सेवा वर्ग 3मध्ये, म्हणजे गोंदियाच्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत. त्यांना कनिष्ठ लेखा अधिकारी या पदावर तात्पुरती पदोन्नती दिलेली आहे 5/5/2025ला. अर्थात ही जी पदोन्नती दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये पदोन्नतीमध्ये पुष्कळशा अटी व शर्ती दिल्या आहे आणि यातली महत्त्वाची अट आणि अशी शर्त आहे की त्यांनी पदोन्नती मिळाल्यापासून 2 वर्षामध्ये विभागीय परीक्षा पास झाली पाहिजे. ते विभागीय परीक्षा पास झालेले नाही आहेत म्हणून ही अट घातलेली आहे. आता यांचा प्रश्न असा आहे की विभागीय परीक्षा म्हणजे 2027पर्यंत यांची पदोन्नती होईल का? नाही. तर परीक्षा पास झालं नाही या कारणावरून 2027पर्यंत आपली पदोन्नती होणार नाही, कारण आपल्याला मुदतच दिली आहे 2 वर्षाची. परंतु आपल्याला जो पदोन्नतीचा आदेश काढला आहे त्याच्यात पुष्कळशा अटी व शर्ती आहेत. आता म्हणजे परीक्षा 5/5/2027पर्यंत पास व्हावं ही तर अट आहेच, पण त्याबरोबर आपलं पदोन्नती जिथे काम आपल्याला कनिष्ठ लेखा अधिकारी तिथलं काम समाधानकारक असलं पाहिजे. आता पदोन्नती झाल्यानंतर तुम्हाला पदोन्नती देता येत नाही वगैरे असा काही शासन निर्णय वगैरे जर झाला किंवा न्यायालयाचा निर्णय झाला तर पदोन्नती आपल्याला होऊ शकेल. किंवा उच्च न्यायालयामध्ये काही जो रिपिटिशन पेंडिंग आहेत त्याला अधीन राहून हे तुम्हाला पदोन्नती दिलेली आहेत. त्यामुळे त्या अटीवरून आपली पदोन्नती होईल. पण परीक्षा 2027पर्यंत तुम्हाला पास उत्तीर्ण होण्याची मुभा दिलेली आहे. त्या परीक्षा पास नाही या कारणावरून 2027पर्यंत पदोन्नती होणार नाही. चला प्रश्न क्रमांक 2. हे मनोज साठे म्हणून आहेत. यांची बहीण रायगड जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहे आणि त्या आहेत धाराशिवच्या. त्या अनमॅरिड आहेत. त्यांना धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये बदली पाहिजे. तिथे मात्र काही पदं नाहीत. तर राज्याच्या इतर विभागात प्रतिनियुक्तीवर जाता येईल का? निश्चित जाता येईल. पण प्रतिनियुक्तीवर जाण्याकरता काय असेल? आपण त्या जिल्हा परिषद रायगडमध्ये आहेत. आता कुठल्या विभागामध्ये जर एखादी वेकन्सी असेल आणि त्याची ती धाराशिवमध्ये असेल आणि त्या पदावर जर जिल्हा परिषद रायगडला डेप्युटेशनवर ज्याला म्हणतात प्रतिनियुक्तीवर पाठवण्याची त्यांची जर तयारी असेल तर त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवता येईल. चला प्रश्न क्रमांक 3. गणेश परदेशी यांना कॉन्टॅक्ट नंबर मिळावा. मित्रांनो, आता 530च्यावर व्हिडिओ झाले. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मी दर मंगळवारी यशदा म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासनामध्ये उपलब्ध असतो आणि सकाळी 10:30 ते 1 या दरम्यामध्ये तिथला फोन नंबर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. 020-25-608-198. पुन्हा सांगतो 020-25-608-198 या दूरध्वनीवर मंगळवारी फोन करा. अर्थात येत्या मंगळवारी मात्र म्हणजे 14 तारखेला मात्र सुट्टी आहे आंबेडकर जयंती, त्यामुळे मी नसेल. पण 21 तारखेला मी तिथे निश्चित असेल. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. हे ड्रायव्हर आहेत यांचं असं म्हणतं. आता हे ड्रायव्हर यांनी म्हटलं आहे मी RPMमध्ये आहे. आता RPM हा कसला शॉर्ट फॉर्म आहे मला काही माहिती नाही. आता त्यांचं 13/3/2026 निलंबन झालेलं आहे. आता यांचं म्हणणं आहे की दररोज कार्यालयात हजेरी लावणं आवश्यक आहे का? तर मी आपल्याला सांगेन की जर आपण पोलीस खात्यामध्ये नसाल पण इतर खात्यामध्ये जर काम करत असाल तर आपल्याला निलंबित काळामध्ये रोज कार्यालयात जाऊन हजेरीपटावर सही करणे आवश्यक नाही. यासंबंधी सामान्य प्रशासन विभागानेच हा खुलासा केलेला आहे. त्यांनी जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न त्यांच्या वेबसाईटवर आहेत तिथे खुलासा केला आहे. आणि हा जो सामान्य प्रशासन विभागाने खुलासा केला आहे तो मी व्हिडिओ क्रमांक 372 आणि 385 बरोबर जोडला आहे. तर मी यांना सांगेन की हे व्हिडिओ पहा. आपण ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तिथे एक मोर नावाचा शब्द आहे तिथे क्लिक केलं की खाली तुम्हाला हे जो खुलासा केलेला आहे की दररोज निलंबन काळात हजर राहण्याची जरूर नाही तो खुलासा तिथे दिला आहे तो डाउनलोड करून घ्या. आता त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला की निलंबन काळ हा कर्मचाऱ्याच्यातून रजेतून डिलीट केला जातो का? तर आपला निलंबन काळ जेव्हा आपली पुनर्स्थापना होईल तेव्हा हा निलंबन काळ कसा धरावा असा धरला जातो. मग तो निलंबन काळ जर तुमच्याविरुद्ध गुन्हा वगैरे झाला असेल किंवा तुमच्याविरुद्ध जर डिपार्टमेंट इन्क्वायरीमध्ये तुम्ही दोषी ठरलात तर मग तो कदाचित नियुक्ती अधिकारी तो निलंबन काळ ठरवून जातील.
मग तुम्हाला तो निलंबन काळ धरला जातील. पण त्यावेळेस मात्र तो रजेमध्ये धरावा किंवा काय यासंबंधी आपल्याला विचारणा केली जाईल. चला प्रश्न क्रमांक 5. हे प्रादेशिक विभागीय अधिकारी यांचं असं म्हणणं आहे, हे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त आहेत, यांनी प्रादेशिक विभागीय अधिकारीने यांनी चौकशी केली यांच्याविरुद्ध आणि यांचं म्हणणं त्यांनी चुकीचे निष्कर्ष दिले आहेत आणि म्हणून जे हे प्रादेशिक विभागीय अधिकारी जे सामान्य प्रशासन विभागाकडून नेमले जातात त्यांच्याकडे यांनी रीतसर चौकशी केलेली आहे. पण आता हे अधिकारी वित्त विभागामध्ये गेलेले आहेत आणि मग वित्त विभागाकडून त्यांनी कळवलेलं आहे की चुकीच्या निष्कर्षाबद्दल कारवाई काही करता येत नाही. तर मी एवढंच सांगेन की या सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्तांना की वित्त विभागानं दिलेला जो निर्णय आहे तो अगदी बरोबर आहे. कारण इन्क्वायरी ऑफिसर ही क्वॅसी ज्युडिशियल इन्क्वायरी असते आणि त्यामुळे त्यांना देखील काही असतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की याकरतामध्ये एक मी व्हिडिओ क्रमांक 471 आणि 394 व्हिडिओ केलेले आहेत. त्यामध्ये एक न्यायाधीश संरक्षण कायदा आहे आणि याच्यामध्ये 471च्या व्हिडिओमध्ये एक झुंजारराव विरुद्ध केंद्र शासन असा एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला आहे आणि तिथेच असं आहे की चौकशी अधिकाऱ्याबरोबर चुकीच्या निष्कर्षाबद्दल त्याच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. चला प्रश्न क्रमांक 6. हे जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता विभागीय चौकशी झाली यांच्याविरुद्ध 6 दोषारोप होते. 3 अंश आता चौकशी अधिकाऱ्याने अहवाल दिला की 3 सिद्ध होत नाहीत आणि 3 अंशतः सिद्ध होत असा अहवाल दिला. आता त्यांचं म्हणणं आहे की यांनी का मुद्दामून यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी दिलं कारण लवकर त्यांनी अर्ज वगैरे केला वगैरे. पण यांचा प्रश्न असा आहे की अपील कोणाकडे करता येईल. तर आत्ता तर आपल्याला जो चौकशी अहवाल मिळाला असेल त्याच्यावर आपलं जे निवेदन असेल ते तुम्हाला चौकशी अधिकाऱ्यांनी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असेल तर आपलं जे काय म्हणणं आहे चौकशी अहवाल ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवा आणि त्या चौकशी अहवालाच्या निष्कर्षावर मग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जर शिक्षा आपल्याला दिली मग त्याच्याविरुद्ध आपल्याला विभागीय आयुक्तांकडे अपील करता येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं आहे या की दुसऱ्या विभागात यांनी एक नोकरीसाठी अर्ज केला होता. आपल्याला माहिती आहे आणि या शासनामध्ये सेवेमध्ये असतात तर शासनामध्ये सेवेत असताना दुसऱ्या ठिकाणी जर अर्ज करताना तो त्या ज्या विभागात काम करतो कर्मचारी त्यांच्या थ्रूच केला पाहिजे. आता त्यांच्या थ्रू केला नाही कारण शेवटी जर पूर्वीची सेवा जर त्याची धरली असेल तर याच्यावर ही अट आहे की तो जो अर्ज आहे तो विभागामार्फत केलेला असला पाहिजे. आता त्याला काही पुन्हा पोस्ट फॅक्टो सँक्शन वगैरे काही देता येत नाही. त्यामुळे एकदा जर तुम्ही गेला नाहीत तर तुम्हाला पूर्वीची सेवा मिळणं निश्चित होणार नाही. त्याच्यात निश्चित अडचण होईल. या प्रश्नकर्ते आहेत बाई यांचा प्रश्न यांची आई फॅमिली पेन्शन यांना 15 वर्षापासून मिळतं. आता यांचं म्हणणं की वडिलांना कम्युटेशन जे असतं आपल्याला माहिती आहे सरकारी नोकर जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा त्याला कम्युटेशन मिळतं म्हणजे 40% त्याला कम्युटेशन अंशराशीकरण करतात आणि 15 वर्ष झालं की मग तो अंशराशीकरणाचा टप्पा पुन्हा रिस्टोअर केला जातो. तसा यांच्या वडिलांच्या बाबतीत झाला. आता यांचं म्हणणं आईला जे फॅमिली पेन्शन मिळतं त्याच्यामध्ये देखील असा काही रिस्टोरेशन होईल का? अर्थातच नाही. फॅमिली पेन्शनमधून तुम्हाला कुठल्याही कम्युटेशन केलेलं नव्हतं त्यामुळे तो रिस्टोरेशन होण्याचा प्रश्न नाही. प्रश्न क्रमांक 8. या पोलीस दलात नोकरी करतात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ते 2021मध्ये सेवानिवृत्त झाले. आता गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना सेवा उपदान मात्र मिळत नव्हतं पण नंतर केस झाल्यानंतर 2025मध्ये मात्र त्यांना सेवा उपदान मिळालं. म्हणजे साहजिकच त्यांच्यावरचा गुन्हा वगैरे काढला गेला असेल किंवा त्यांच्यावरची केस त्यांच्याविरुद्ध काही प्रूव्ह झाली नसेल. आता म्हणून व्याज मिळावं यासाठी बॅटमध्ये जुलै 25मध्ये अर्ज केला आहे. तर आता काय करावं? आपण अर्ज केला आहे तो अगदी योग्य आहे. तुम्हाला निश्चित व्याज मिळेल पण मॅटमध्ये अर्ज केला त्याला काही वेळ लागेल निर्णयाकरता. मी आपल्याला बोलते आता 1 वर्ष होत आलं. आपल्या वकिलांना आपण सांगा मॅटमध्ये एक अर्ज द्या की माझा जो अर्ज आहे मी सेवानिवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे माझा अर्ज जो आहे तो लवकर सुनावणीसाठी घ्यावा आणि असा विनंती करा आणि मॅट त्याच्यावर सुनावणी घेऊन निश्चितच आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता दाट आहे. नक्की होईल. प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं आहे हे खाजगी शाळा शिक्षण संस्थेत आहेत शाळेमध्ये आणि ह्यांना मुख्याध्यापकाची पदोन्नती देण्याकरता ती संस्था फार टाळाटाळ करते आहे. 10-12 वर्षापासून झाली. तर आता काय करावं?
तर मी एवढंच सांगेन की आपल्याकडे जे जॉईंट डायरेक्टर विभागीय पातळी जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण अर्ज करा आणि पुढे त्याच्याकडून काही झालं नाही तर मग पुढे काय न्यायालयात वगैरे जावं का याचा विचार आपल्याला करता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हे प्रश्न हे आहे सेवानिवृत्त ग्रामसेवक यांचं म्हणणं आहे की यांना पेन्शन वगैरे मिळतं आहे, पण पेन्शन जे मिळतं आहे तर त्याच्यामध्ये त्यांना शंका अशी आहे की ACB त्यांच्याविरुद्ध केस आहे, पण तो जर निकाल विरुद्ध तर पेन्शन काढून घेतलं जाऊ शकेल का? निश्चित काढू आहे. आपल्या विरुद्धच्या ACB गुन्ह्याच्यामध्ये जर आपल्याला शिक्षा झाली तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 26 प्रमाणे आपलं संपूर्ण पेन्शन देखील काढून घेता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 11. सेवानिवृत्त हे शाखा अभियंता आहेत, या जीवन प्राधिकरणाकडे होते आणि यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रतिबंध कायदा प्रकरणे केस पेंडिंग आहे. तर निकाल विरुद्ध लागला तर काय होईल? आता आपण सेवानिवृत्त आहात 31/3/2024ला. आपल्याविरुद्ध जर भ्रष्टाचार कायदा जो पेंडिंग आहे तो जर निकाल आपल्या विरुद्ध लागला तर जसं मगाशी मी उत्तर दिलं तर आपल्याला आता जे काय तात्पुरतं निवृत्ती वेतन वगैरे काय जे मिळत असेल तर ते देखील निवृत्ती वेतन काढलं जाईल आणि संपूर्ण निवृत्ती वेतनही रोखून देऊ शकतात. तर याकरता महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982चा नियम जरा 16 आपण पाहूया. पहा तुम्ही आपण. चला आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. हे सफाई कामगार आहेत जिल्हा परिषदेमध्ये, सेवानिवृत्त झाले. आता यांचं म्हणणं लाड पागे समितीच्या नियमाप्रमाणे मुलाला नोकरी मिळेल काय? सफाई कामगारांच्या मुलाला नोकरी मिळणं आवश्यक आहे. आता त्यांना पाहिजे लाड पागे समितीच्या संदर्भामधले काही न्यायालय निर्णय व शासकीय परिपत्रकं काय आहेत. तर मी या प्रश्नकर्त्यांना सांगेन की हे व्हिडिओ क्रमांक 210 पहा. या व्हिडिओच्या 210च्या सोबत मी म्हणजे लाड पागे समितीच्या निर्णयाप्रमाणे शासनाची परिपत्रकं काढलेली आहेत आणि सफाई कामगाराच्या मुलाला नोकरी दिली गेली पाहिजे यासंबंधी शासनाची जी परिपत्रकं आहेत ती परिपत्रकं आणि एक न्याय निर्णय देखील या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण डाउनलोड करून घ्या म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्याला जिल्हा परिषदेकडे मुलाच्या नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकेल. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपण पुन्हा भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.